नमस्कार मंडळी, या भागामध्ये आपण शिकणार आहोत HTML मध्ये कुठले कुठले वेगवेगळे टॅग आहेत आणि ते कसे वापरता येतात. चला तर मग वेळ न दवडता शिकूयात HTML चे वेगवेगळे टॅग्स. तर पाठीमागच्या भागामध्ये आपण ही index.html फाईल लिहिली होती. टॅग समजून घेण्याच्या आधी आपण एक कमेंट शिकूयात. HTML मध्ये कुठली गोष्ट जर तुम्हाला कमेंट करायची असेल तर तुम्ही ही अँग्युलर ब्रॅकेट नॉट आणि नंतर डॅश डॅश असं वापरू शकता. ही झाली तुमची कमेंट. यामध्ये तुम्हाला पाहिजे ते सगळं तुम्ही लिहू शकता किंवा मल्टिपल लाईन जर लिहायचे असतील तर एंटर करा आणि मग मल्टिपल लाईन लिहा. आता मी इथे लिहिणार आहे की या भागामध्ये आपण जे पण टॅग्स शिकणार आहोत ना ते सगळे टॅग्स बघा. आपण हेडर टॅग्स, डिव्हिजन, पॅरेग्राफ, बोल्ड, इटॅलिक, अँकर, इमेज, लिस्ट, टेबल ह्या सगळ्या गोष्टी या पर्टिक्युलर भागामध्ये शिकणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतो, परंतु हे सगळे जे टॅग्स आहेत ते आपल्याला कुठलीही वेबसाईट किंवा वेब ॲप्लिकेशन बनवायचं असेल तर नेहमी लागतात. त्यामुळे कुठलाही पार्ट स्किप करू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला मग सुरुवात करूयात हेडर टॅग्सपासून. तर हे आहे आपलं फर्स्ट HTML पेज. त्याच्यावरती होतं वेलकम टू फर्स्ट HTML एक्झाम्पल. बरं, चला मग त्याला आपण ओपन करून बघूयात. index.html बघा. आता एखादा म्हणू शकतो की हा फॉन्ट खूपच छोटा आहे, आम्हाला ॲक्च्युली तर स्क्रीन रेकॉर्डिंगमध्येही दिसत नाही आहे. तर मग मी काय करू शकतो, त्यासाठी याचा फॉन्ट साईज वाढवण्यासाठी मी हेडर टॅग वापरू शकतो. बघा, H1 म्हणजे हायेस्ट साईज असलेला टॅग. बरं, आता या टॅगमध्ये आपल्याला सगळ्या गोष्टी टाकायच्या आहेत, म्हणजे वेलकम टू फर्स्ट HTML एक्झाम्पल. आता मी याला सेव्ह करतो आणि हे पेज रिफ्रेश करूयात. बघा, आता एकदम मोठा फॉन्ट झाला. वेलकम टू फर्स्ट HTML एक्झाम्पल. हा आहे हेडर टॅगचा यूज. म्हणजे बघा, आता आपण H1 टू H6 टॅगपर्यंत सगळे टॅग्स लिहूयात आणि त्यात कुठले कुठले डिफरन्सेस आहेत ते बघूयात. मी एक काम करतो, H1 टू H6 हे सेम जे आहे ते कॉपी पेस्ट करतो, म्हणजे आपल्याला लगेचच्या लगेच तिथे डिफरन्स दिसेल. बघा, H2, H3, H4, H5 एक कमी पडलाय, H6. बरं, पहिल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं ज्याने तुम्ही ओपन करतात त्यानेच तो क्लोजही करायला हवा. मग हा H2 ओपन, H2 क्लोज, हा H3, हा H4, हा H5 आणि हा H6. तिकडे स्क्रीनवरती आपल्या लक्षात आलं पाहिजे हे कुठल्या टॅगचं आउटपुट आहे, त्यामुळे मी इथेही ते रिलेव्हंट नंबर्स देतोय. बरं, आता मी ही फाईल सेव्ह केली. चला ब्राउझरमध्ये जाऊन परत एकदा रिफ्रेश करूयात. बघा, आता तुम्हाला डिफरन्स लक्षात येईल. H1 हायेस्ट फॉन्ट साईज झाली, त्यानंतर H2 त्यापेक्षा थोडीशी कमी, H3 मीडियमवाली, H4, H5 आणि H6 असा हा आहे तुमच्या हेडर्स टॅगचा यूज. मग दुसरे कुठले टॅग्स आहेत? दुसरा आहे डिव. म्हणजे बऱ्याचदा कसं होतं बघा, तुम्हाला काही कंटेंट लिहायचं असतं आणि ते सेपरेट करायचं असतं. म्हणजे बघा, मला पहिल्या डिव्हिजनमध्ये म्हणजे मला या पेजवरती वेगवेगळे पार्ट करायचे आहेत. जसं की समजा आता आपण वेगवेगळ्या गोष्टी शिकतोय, मग मी काय करेल, मल्टिपल डिव्हिजन. पहिल्या डिव्हिजनमध्ये मी असं लिहील की लर्न HTML. तर HTML शिकण्याबद्दलची जी काही गोष्ट असेल ती सगळी या डिव्हिजनमध्ये असेल. दुसऱ्या लाईनमध्ये मी लिहील लर्न CSS. मग दुसऱ्या डिव्हिजनमध्ये तुम्ही CSS बद्दलची सगळी माहिती वापरू शकता किंवा लिहू शकता. तिसऱ्या याच्यामध्ये सपोज आपण करूयात लर्न जावास्क्रिप्ट. ह्या झाल्या आपल्या 3 वेगवेगळ्या डिव्हिजन. बरं, इकडे रिफ्रेश करून बघूयात पेजवरती. बघा, हे 3 नवीन लाईनवरती आलेले आहेत. मग ह्या डिव्हिजनचा नेमका यूज काय झाला? मी तर नॉर्मली हे असं लिहू शकलो असतो, बरोबर, की लर्न HTML एंटर
लर्न सी एस एस, एंटर लर्न जे एस. पण या डिव्हिजनचा असा प्रॉब्लेम झाला की याचा असा फायदा झाला की याने लॉजिकल सेपरेशन केलं. आता एच टी एम एल बद्दलच्या ज्या पण लिंक्स असतील, एच टी एम एल बद्दलचं जे पण कंटेंट असेल ते मी इथे टाकू शकतो, अबाउट एच टी एम एल अँड ऑल. त्यानंतर सी एस एस बद्दलचं जे पण कंटेंट असेल ते मी इथे टाकू शकतो. या डिव्हिजन नेस्टेड पण असू शकतात. बहुतेक मला आणखी दुसरी एक डिव्हिजन लागेल सी एस एस बद्दलची सगळी इन्फॉर्मेशन सांगायला, बरोबर. तर मग मी इथे नवीन डिव्हिजन करू शकतो. ही झाली तुमची डिव्हिजन नेस्ट. म्हणजे थोडक्यात काय केलेलं आहे आपण, या डिव्हिजननी इकडे एक लॉजिकल सेपरेशन केलेलं आहे, त्यामुळे कोड मेंटेन करायलाही सोपा जाईल. आणि याचे अनेक फायदे आहेत. सी एस एस लिहिताना त्याचा खूप फायदा होणार आहे, ते आपण बघूयात. बघा इथे मी एक एंटर देऊन नॉर्मल एक काहीतरी टेक्स्ट टाकलं, तर ते ॲक्च्युली नवीन लाईनला न येता जस्ट त्याच्या पुढे आलं. मग अशा वेळी आपण ब्रेक टॅग यूज करू शकतो. मग तो काय करतो, त्या लाईनला ब्रेक करतो. बघा बी आर. आता या टॅगच्या आतमध्ये काही कंटेंट नसणार आहे का, कारण तो लाईन ब्रेक करणार आहे, बरोबर. म्हणून हा टॅग इथेच क्लोज केला जातो, स्लॅश लगेच. याचा अर्थ काय होतो, बघा डिव टॅग इथे ओपन झाला, इथे क्लोज झाला, क्लोज होताना फॉरवर्ड स्लॅश इथे द्यायला लागला, पण हा सिंगल याच्यातच क्लोज झाला कारण याच्या आतमध्ये काही कंटेंट नसतं, म्हणून हा इथेच क्लोज झाला. सेव्ह करतो मी इथे. आता पेज रिफ्रेश करतो. बघा नवीन लाईनवरती ते कंटेंट आलेलं आहे. अशा प्रकारे तुम्ही डिव टॅग वापरू शकता. मग आता बघूयात पुढचा टॅग कुठला आहे. पुढचा टॅग आहे पॅरेग्राफ टॅग. मग आता पॅरेग्राफ टॅगमध्ये काय करता येईल, बघा जनरली तुम्ही कुठलंही आर्टिकल लिहिलं तर त्या आर्टिकलला वेगवेगळे पॅरेग्राफ असतात, बरोबर. सपोज हा आहे माझा पॅरेग्राफ 1. ह्याच्यामध्ये मी काहीतरी एक कंटेंट लिहिलं आहे. भरपूर सगळं मी टाईप करायचा प्रयत्न करतो, बरोबर. असं काहीतरी एक कंटेंट मी एका पॅरेग्राफमध्ये लिहिलेलं आहे. ज्याप्रमाणे आपण एखादा निबंध लिहितो किंवा काही करतो, त्यात भरपूरसे पॅरेग्राफ असू शकतात. बघा हा आहे माझा पॅरेग्राफ 1. आता सिमिलरली तुम्ही भरपूर सगळे पॅरेग्राफ असे बनवू शकतात. पॅरेग्राफ 2, पॅरेग्राफ 3, सेव्ह. चला आता पेजला रिफ्रेश करू. इथे बघा याने पण एक लॉजिकल सेपरेशन दिलं, पण डिव्हिजन टॅगमध्ये शक्यतो तुम्ही खूप सगळ्या गोष्टी एकत्र आणू शकता आणि पॅरेग्राफमध्ये शक्यतो सगळं तुमचं टेक्स्ट असतं आणि त्याला तुम्ही सेपरेट करता. पुढचा टॅग शिकण्याआधी मी थोडंसं क्लीनअप वर्क करतो. आता भरपूरसा कोड आपण लिहिला आहे, शक्यतो आपल्याला हे डिव्हिजन टॅग इतके गरजेचे नाही आहेत. एकच डिव्हिजन टॅग ठेवतो आणि H1 to H6 तुमच्या लक्षात आले तर एकच H1 टॅग ठेवतो, आणि मग हे पॅरेग्राफ्स पण तुमच्या लक्षात आलेत तर एकच पॅरेग्राफ ठेवतो. याने काय होईल की कोड थोडा सुटसुटीत होईल आणि तुम्हाला सगळ्या गोष्टी व्यवस्थित लक्षात येतील. बरं आता पॅरेग्राफ नंतर पुढचा टॅग आहे आपला बोल्ड इटॅलिक हे टॅग, आणि नंतर आहे अँकर टॅग. चला मग ते शिकायचा प्रयत्न करू. आता बघा हा तुमचा होता पॅरेग्राफ, पण या पॅरेग्राफमध्ये पॅरा 1 हा जो वर्ड आहे तो जरा उठून दिसला पाहिजे, असं जर तुमची इच्छा असेल. एकदा हे पेज मी रिफ्रेश करतो. बघा मग तुमच्या लक्षात येईल. अच्छा मी ते सेव्ह करायचं राहिलंय. हा कोड मी एकदा सेव्ह करतो आणि मग हे पेज रिफ्रेश करतो. बघा आता हे क्लीन झालंय. आता हा पॅरा 1 जो आहे ना, तुम्हाला थोडासा वेगळा इथे डिस्प्ले करायचा आहे. मग मी इथे काय करू शकतो, याला सपोज बोल्ड करू शकतो मी. मग हा बोल्ड ओपन, कुठलं टेक्स्ट तुम्हाला बोल्ड करायचं आहे ते त्या पर्टिक्युलर टॅगच्या आतमध्ये लिहायचं. बघूयात आता काय होतंय. एकदा हे पेज मी रिफ्रेश करतो. बघा हा फक्त पॅरा 1 हा वर्ड जो आहे तो बाकीच्या याच्यापेक्षा थोडासा हायलाइटेड दिसतोय, म्हणजे बोल्ड झाला आहे तो. याच प्रकारे जर तुम्हाला असं वाटलं की सुरुवातीचं जे काही टेक्स्ट आहे ते इटॅलिकमध्ये दिसलं पाहिजे, बघा आता मी हे इटॅलिकमध्ये एस 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 कॅपिटल ए हे इटॅलिक व्हायला पाहिजे. चला एकदा रिफ्रेश करतो. हां इथे तुम्हाला दिसेल हे इटॅलिक झालेलं आहे. म्हणजे थोडक्यात आतापर्यंत आपण काय शिकलो, हेडर टॅग कधी वापरायचे, जेव्हा तुम्हाला एकदम मोठ्या फॉन्टमध्ये काहीतरी डिस्प्ले करायचं असेल, किंवा H1 to H6 टॅगपर्यंत तुम्ही वापरू शकता.
डिव्हिजन टॅग कधी वापरायचं, जेव्हा तुम्हाला लॉजिकली सेपरेट करायचं, जसं की प्रोग्रामिंग लँग्वेजेस लर्निंगची वेबसाईट बनवत असाल तर पहिल्या डिव्हिजनमध्ये HTML शिका, दुसऱ्या याच्यामध्ये CSS, तिसऱ्या याच्यामध्ये जावास्क्रिप्ट, लॉजिकल सेपरेशनसाठी ते. पॅरेग्राफ, जेव्हा पण तुम्ही कुठलं आर्टिकल लिहितायत किंवा ती इन्फॉर्मेशन लिहिताय, सपोज अबाउट HTML जर तुम्हाला लिहायचं असेल तर त्या केसमध्ये तुम्ही पॅरेग्राफ वापरा. आणि मध्येच जर तुम्हाला कुठले वर्ड हायलाईट करायचे असतील तर बोल्ड, कुठले जर इटॅलिक वापरायचे असतील तर इटॅलिक, असं तुम्ही टॅग वापरू शकता. आणखी एक टॅग शिकलो या व्यतिरिक्त, ब्रेक. म्हणजे जर तुम्हाला काही गोष्टी नवीन लाईनवरती घ्यायची असेल तर ब्रेक नावाचा टॅग वापरायचा. मग या व्यतिरिक्त आता काय होतं, आपण खूप सगळे HTML पेजेस बनवतो बरोबर. एक HTML5 पेज आपण बनवलेलं होतं, पाठीमागच्या व्हिडिओत आपण शिकलो होतो. जर मला या HTML index.html वरून HTML5.html वरती जायचं असेल तर मी काय यूज करू शकतो, मी एक लिंक देऊ शकतो. लिंक कशी देतो, अँकर टॅगने देतो. अँकर टॅग म्हणजे अँकर माहिती आहे ना काय असतो, जसं जहाज जे आहे, जहाज जर थांबवायचं असलं तर एक लोखंडाचा अँकर समुद्रात टाकतात आणि तो बरोबर वाळूत किंवा कुठेतरी एखाद्या ठिकाणी जातो आणि अडतो. एकदा तो अडला की मग ते जहाज थांबतं. त्याचप्रमाणे हा अँकर टॅग काय करतो, हा अँकर टॅग एका पर्टिक्युलर लिंकला, एका पर्टिक्युलर वेबसाईटला, एका पर्टिक्युलर HTML पेजला हुक करून ठेवतो. एकदा तो हुक झाला तिथे त्याच्यावरती क्लिक केलं की तुम्ही बरोबर तिकडे जाल. बघा, ए आणि लिंक कशी द्यायला लागते, HREF, हायपर लिंक रेफरन्स. मग आता तुम्हाला कुठलं पेज दाखवायचं आहे, बघा मी लिहिलेले सगळे पेजेस इथे आले, मला दाखवायचं HTML5.html आणि बेसिकली ही केवळ लिंक दिसेल बरोबर, पण ह्या लिंकला काहीतरी टेक्स्ट पण असलं पाहिजे ना, म्हणजे युजरला समजेल. मी इथे देऊ शकतो विजिट HTML5 पेज. आता हे मी सेव्ह करतो. बघा आउटपुट तुम्ही बघितलं ना की तुमच्या बरोबर लक्षात येईल. बघा इथे ही आली लिंक व्हिजिट HTML5 पेज. आता मी ह्या लिंकवरती क्लिक करू शकतो. बघा नॉर्मल टेक्स्टवरती जर मी ॲरो नेला तर तो कन्वर्ट होत नाही, पण इथे नेला तर फिंगर पॉइंटिंग होतं. ह्याच्यावरती जर मी क्लिक केलं, बघा ह्याने HTML5.html पेज ओपन केलेलं आहे. इथेही आपण काही लिंक वापरल्या होत्या. शक्यतो या लिंक कुठे वापरल्या जातात, म्हणजे नॅव्हिगेशन सेक्शनमध्ये. येते लक्षात. आता हे पेज हळूहळू तुमच्या लक्षात येईल. बघा हेडर टॅग इथे वापरला आपण, H1 टॅग आहे हा. नंतर लिंक्स इथे आपण वापरलेले आहेत. हे नॉर्मल पॅरेग्राफ्स आहेत त्या आर्टिकलमधले, आणि आर्टिकल ही थोडक्यात एक डिव्हिजनच आहे. असं इट, नंतर फुटर. हळूहळू येईल लक्षात तुमच्या ह्या सगळ्या गोष्टी. बरं, आता झालं काय होतं, इथे क्लिक केलं की लगेच याच पेजवरती ओपन होतंय, पण मग माझं हे जे कंटेंट आहे ते मला दिसत नाही. कधी कधी कसं असतं, दुसऱ्या पेजच्या लिंक असतात ना, मग त्या नवीन टॅबमध्ये ओपन व्हायला पाहिजे. त्यासाठी काय करता येतं बघा, त्यासाठी आपण इथे टार्गेट नावाची प्रॉपर्टी वापरू शकतो. अंडरस्कोर ब्लँक. बघूया त्याने काय होतंय. रिफ्रेश केलं मी पेज, काही झालेलं नाही आहे. झाले येते लक्षात. काय झालं, या पेजवरती मी क्लिक केलं की ती नवीन टॅबमध्ये ओपन होते बघा, आणि मी परत माझ्या जुन्या पूर्वीकडच्या पेजकडे येऊ शकतो. म्हणजे आता ही सेम टॅबमध्ये ओपन नाही होते, नवीन टॅबमध्ये ओपन होते, ब्राउझरच्या नवीन टॅब विंडोमध्ये. चला हे नवीन ओपन झालेले पेजेस मी क्लोज करतो. म्हणजे हा अशा प्रकारे तुम्ही अँकर टॅग वापरू शकता. आता बघा बऱ्याचदा कसं असतं, आपल्या पेजेसवरती काही इमेजेस पण आपल्याला डिस्प्ले करायचे असतात. इमेजेसशिवाय ती वेबसाईट पूर्ण वाटतच नाही. मग इमेज डिस्प्ले करण्यासाठी IMG टॅग वापरला जातो. कसा वापरला जातो, चला बघूयात. आता माझ्याकडे एक लोगो आहे, HTML फोल्डरमध्येच मी तो ठेवलेला आहे. इथे हा पुणे गुरुकुलचा लोगो आहे. हा लोगो जर मला या पेजवर दाखवायचा असेल तर मी तो IMG टॅग वापरून डिस्प्ले करू शकतो. बघा मी काय करतोय, IMG म्हणजे इमेज. आता इमेज कुठून दाखवायची, त्याचा सोर्स, इमेजचा सोर्स इज इक्वल टू, माझ्याकडे आहे तो logo.png. बघा सेम डिरेक्टरीमध्ये असल्यामुळं इंटेलिसेन्सने तो आला logo.png, आणि मी अशा प्रकारे इथे IMG टॅग क्लोज केला. सेव्ह करतो, पेज रिफ्रेश करतो. इथे मला
पुणे गुरुकुलचा लोगो दिसला पाहिजे. बघा पुणे गुरुकुलचा लोगो इथे दिसलेला आहे. पण इथे एक प्रॉब्लेम झाला. अगोदर हा जो अँकर टॅग आहे ना तो दिसला आणि त्यानंतर इमेज दिसली. पण मला ही जी इमेज आहे ना ती खाली घ्यायची आहे. मग काय करता येईल? आपण हा ब्रेक टॅग शिकलेलो होतो बघा इथे. हा ब्रेक टॅग जो आहे ना तो आता मी इथे वापरतो. बघा सेव्ह करतो, पेज रिफ्रेश करतो. आता हे जरा व्यवस्थित दिसतंय. पण तुम्हाला आणखी जर त्यात स्पेस पाहिजे असली ना, ब्रेक टॅगने कसं होतं माहिती का, एक लाईन स्किप होते. जर मी 2 ब्रेक टॅग दिले तर इथे 2 लाईन सुटतील. बघा तर इथे थोडीशी स्पेस शिल्लक राहिलेली आहे. बरं मग आता बऱ्याचदा कसं होतं, या ज्या इमेजेस आहेत ना, या इमेजेस आपल्याला वेगवेगळ्या साईजमध्ये डिस्प्ले करायच्या असतात. मग हाईट आणि विड्थ नावाची प्रॉपर्टी तुम्ही वापरू शकता. बघा हाईट मला एकदम 500 पिक्सेल पाहिजे आहे आणि विड्थ सपोज कम्पॅरेटिव्हली मला हाफच पाहिजे, 250 पिक्सेल्स मला सपोज पाहिजे. बघा आता काय होते, रिफ्रेश करतो. बघा ही इमेज 500 पिक्सेलची हाईट तिने घेतली आहे आणि 250 पिक्सेल्सची तिने विड्थ घेतलेली. पण आता ही इमेज व्यवस्थित दिसत नाही, आता अशी स्ट्रेच झालेली दिसते. म्हणजे यावरून आपण काय शिकलो की साधारणतः तुम्हाला ज्या पण इमेजेस पाहिजे असतील ना त्या योग्य रिझोल्युशनच्या तुम्ही वापरल्या पाहिजे. मग हे असे इश्यू येत नाहीत. चला ही जी हाईट आणि विड्थ होती ना ती काढून टाकूयात, कारण ओरिजिनल साईजमध्येच ती इमेज छान दिसते आहे. रिफ्रेश करतो मी पेज. ओके व्हेरी गुड. आता मग पुढचा टॅग कुठला होता आपला, तो आहे लिस्ट. बऱ्याचदा कसं होतं माहिती आहे का, आपल्याकडे खूप सगळ्या गोष्टी असतात आणि त्या एका पाठोपाठ एक आपल्याला दाखवायच्या असतात. मग त्याकरता आपण लिस्ट टॅग वापरू शकतो. म्हणजे ज्याप्रमाणे आपण कुठली यादी बनवतो ना ती त्याचप्रमाणे वेबसाईटवरती पण ती एक यादी जर तुम्हाला डिस्प्ले करायची असेल तर ती तुम्ही डिस्प्ले करू शकता. चला मी एक काम करतो, इथे एक H3 टॅग वापरतो आणि इथे लिहितो लिस्ट एक्झाम्पल. म्हणजे याने काय होईल, थोडंसं एक कोड सेपरेशन होईल आणि पेजवरती व्यवस्थित दिसेल. मग आता या लिस्टमध्ये ना 2 प्रकारच्या लिस्ट असतात. एक असते अनऑर्डर्ड लिस्ट आणि दुसरी असते ऑर्डर्ड लिस्ट. चला आपण पहिले अनऑर्डर्ड लिस्टनं सुरुवात करूयात. UL अनऑर्डर आणि ऑर्डर लिस्ट काय ना हे तुमच्या बरोबर लक्षात येणार आहे. बघा आता ह्या अनऑर्डर लिस्टमध्ये खूप सगळे लिस्ट आयटम असतील. LI म्हणजे तुमचा लिस्ट आयटम, पहिला लिस्ट आयटम. मग तुम्ही इथे असं म्हणू शकता आयटम नंबर 1. बघा रियालिटीमध्ये ही लिस्ट कुठलीही असू शकते बरोबर. आता इथे आपण जेनरिक एक्झाम्पल बघतोय म्हणून आयटम नंबर 1, आयटम नंबर 2, आयटम नंबर 3. अगदी जर प्रॅक्टिकली बघायचं झालं तर तुम्ही असं बनवू शकता प्रोग्रामिंग लँग्वेजेसची लिस्ट. मग HTML, CSS, जावास्क्रिप्ट, जावा, PHP, पायथॉन या सगळ्या गोष्टी तुम्ही यात लिहू शकता. अच्छा आता मी हे सगळं सेव्ह केलंय तर रिफ्रेश करून बघतो काय होते. हे बघा लिस्ट एक्झाम्पल आणि याच्यामध्ये ही लिस्ट आली. आयटम नंबर 1, नंबर 2, नंबर 3. गुड. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही लिस्ट आणि लिस्ट आयटम्स दाखवू शकता. आता बघा ह्या लिस्ट आयटममध्ये काहीही असू शकतं बरोबर. एखादा म्हणेल की मला अच्छा सगळ्या ज्या सोशल मीडियाच्या वेबसाईट्स आहेत ना त्या सगळ्या मला इथे दाखवायच्या आहेत. मग काय करू शकतो आपण, बघा सोशल मीडिया लिस्ट. मग आपण आता अँकर टॅग शिकलो होतो बरोबर. कुठे गेला तो अँकर टॅग, शोधा बरं. इथे आहे. चला ह्याला कॉपी करूयात आणि आपण आहे ना सोशल मीडियाच्या वेबसाईटची लिस्ट बनवूयात. आता हा व्हिडिओ एकतर्फी बनतोय त्यामुळे मी तुम्हाला विचारू शकत नाही, नाहीतर विचारलं असतं कुठल्या कुठल्या सोशल मीडिया वेबसाईट आहेत. फेसबुक बरोबर. मग फेसबुकची वेबसाईट नेमकी काय आहे, https://fb.com. हां FG झालं का, FB.com पाहिजे. ही झाली तुमची सपोज फेसबुक. दुसरी कुठली असेल आपली, समजा फेसबुक इंस्टाग्रामचा URL. अच्छा आता मी ते URL लिहित नाही नाहीतर व्हिडिओ खूप मोठा होत जाईल. अच्छा ठीक आहे. थर्ड आयटम जो आहे तो आपला असू शकतो समजा ट्विटर. अशा भरपूर याची लिस्ट तुम्ही बनवू शकता. मी जस्ट आता हे 3 एक्झाम्पल घेतोय, सेव्ह करतो. चला आता रिफ्रेश करून बघूयात. बघा इथे
इंस्टाग्राम आणि ट्विटरला व्हिजिट केलेलं आहे त्यामुळे कलर जरा वेगळा दिसतोय. फेसबुक ह्या म्हणजे आता ही वेबसाईटच्या लिंकची लिस्ट झालेली आहे. थोडक्यात या उदाहरणावरून आपण काय शिकलो की त्या लिस्टमध्ये तो आयटम कुठलाही असू शकतो. आता सध्या हा कुठला होता, हा अँकर टॅगचा होता. बरं, मग आता मी सुरुवातीलाच बोललो होतो दोन प्रकारच्या लिस्ट असतात. एक असते अनऑर्डर लिस्ट, दुसरी असते ऑर्डर लिस्ट. UL म्हणजे अनऑर्डर लिस्ट. चला मग आता हे ऑर्डर लिस्ट करून बघूयात. बघा, फक्त मला चेंज काय करायला लागणार आहे, OL दॅट्स इट. ही झाली आपली ऑर्डर लिस्ट. ऑर्डर लिस्ट. चला पेज रिफ्रेश करूयात. आता बघा, ऑर्डर लिस्टमध्ये त्याने स्वतःचा काउंटर मेंटेन केला, 1 2 3. अशा प्रकारे तुम्ही लिस्ट वापरू शकतात. चला बघूयात पुढचा टॅग. पुढचा टॅग जो आपला आहे ना, तो आहे टेबल. अच्छा, टेबल समजायला थोडासा कठीण जाऊ शकतो, त्यामुळे मी रिव्हर्स अप्रोचने तुम्हाला शिकवतो. बघा, इकडे मी एक टेबल ऑलरेडी बनवलेलं, पेज रिफ्रेश केलं, टेबल एक्झाम्पल. या टेबलमध्ये जर बघशाल ना, आहे सिक्वेन्स नंबर आणि नेम, आणि याच्यानंतर आहे पहिला सिक्वेन्स नंबर रमेश, दुसरा सिक्वेन्स नंबर सुरेश. अच्छा, मग आता इथे टेबल जरासा समजून घ्या. या टेबलमध्ये नेमकं काय आहे बघा. ही आहे एक रो, ही झाली दुसरी रो, सॉरी, आणि ही झाली तिसरी रो, बरोबर. अच्छा, सिलेक्शन थोडंसं गडबडतंय. ओके, ही झाली तिसरी रो. येते लक्षात काय आहे, 3 रो झाल्यात. नंतर मग कॉलम, हा आहे फर्स्ट कॉलम, सिक्वेन्स नंबर 1 2. नंतर हा आहे दुसरा कॉलम, नेम, त्याच्यानंतर फर्स्ट सेकंड, असे ते नेम झाले. म्हणजे काय झाले, 2 कॉलम आहेत, 1 2 3 अशा रो आहेत. बघा, आता कोडमध्ये समजून घेऊ. हा कोड मी नेमका कसा लिहिलाय, यात थोडंसं स्क्रोल करतो खाली, इथे लिहिलाय मी टेबल. बघा, सगळ्यात पहिले सोपं करूयात. टेबल ओपन, टेबल क्लोज, हा झाला तुमचा टेबलचा सिंटॅक्स. नंतर मी तिथे तुम्हाला पेजवरती दाखवलं होतं 3 रो होत्या, TR1 TR2 TR3. चला क्विकली परत एकदा आपण त्या पेजवरती जाऊयात. TR1 TR2 TR3, ठीक आहे. परत आता कोडमध्ये जाऊयात. बघा, TR1ला मी थोडंसं ओपन करतो. ह्याच्यामध्ये आहे TH, टेबल हेडिंग, सिक्वेन्स नंबर, टेबल हेडिंग, नेम. चला आता हे पेजवरती ते रिलेट करूयात. टेबल हेडिंग सिक्वेन्स नंबर, टेबल हेडिंग नेम. आता जर खालच्या रोमधनं आणि वरच्या रोमधनं डिफरन्स जर बघितला ना, हे नॉर्मल दिसतंय, हे बोल्डमध्ये दिसतंय. बघा, रमेश हे नाव पण नॉर्मल दिसतंय, पण इथे नेम हे जे आहे ते बोल्डमध्ये दिसतंय. मग हा डिफरन्स काय आहे, चला कोडमध्ये बघूयात. कोडमधनं लगेच लक्षात येईल. ही झाली तुमची फर्स्ट रो, ह्याच्यामध्ये हेडिंग आहे. आता सेकंड रोमध्ये लिहिलाय रमेश. रमेशमध्ये फक्त बघा इथे टॅग बदललाय, TH होता ना, इथे झाला TD. काय झाला, TD, टेबल डेटा 1, सिक्वेन्स नंबर काय आहे 1, नेम काय आहे रमेश. सिमिलरली तिसरी जर रो बघितली तर काय आहे 2, आणि काय आहे सुरेश. चला इथे जर बघितलं रमेश आणि सुरेश. जर मला आणखी एक नेम जर वाढवायचं असेल तर मी काय करू शकतो बघा. ठीक आहे, आता कॉपी पेस्ट नाही करत, मी लिहूनच दाखवतो. TR, टेबल रो. टेबल रो मध्ये आपल्याला काय आहे, 2 कॉलम आहेत. पहिला कॉलम मधला डेटा सिक्वेन्स नंबर आहे. आता सिक्वेन्स नंबर होणार 3, TD. इथे सपोज थर्ड नेम जर लिहायचं असेल आपल्याला, सपोज प्रवीण, सेव्ह करतो मी. आता हे पेज रिफ्रेश करतो, बघूयात काय होतं. बघा इथे 3 नेम आलीत. आता 1 2 3 प्रवीण. पण एखादा म्हणेल आता मला मात्र कॉलम वाढवायचा आहे, राईट. समजा एखाद्याला त्यांचा मोबाईल नंबर इथे द्यायचा असेल तर काय करता येईल, TH, तिसरा कॉलम, कॉन्टॅक्ट. बघा आता मी फक्त कॉलम इथे हेडिंगमध्ये वाढवलाय आणि खाली नाही वाढवलेत. काय प्रॉब्लेम होईल बघा, पहिले रिफ्रेश करून बघूयात पेज. हे बघा कॉन्टॅक्ट, पण खाली एम्प्टी आलंय कारण कॉन्टॅक्ट लिहिलंच नाहीये. चला आता एखाद्याचा कॉन्टॅक्ट लिहूयात आपण. TD, सपोज याचा काहीतरी एक मोबाईल नंबर असेल 1 2 3 4 5 6 7 8 9 0. ओके, चला 11 नंबरचा झालाय.
पण ठीक आहे, एनिवेज चुकीचाच नंबर आहे तो. असा हा तिघांचाही एक मोबाईल नंबर आहे असं समजूयात. आता मी जर पेज रिफ्रेश केलं, बघा कॉन्टॅक्ट, अशा प्रकारे तुम्ही टेबल वापरू शकता. चला परत एकदा क्विकली काय होतं, टेबल रो 1, टेबल रो 2, टेबल रो 3, टेबल रो 4. कोडमधनं टेबल रो 1, टेबल रो 2, टेबल रो 3, टेबल रो 4. परफेक्ट. पुढे काय, टेबल रो मध्ये टेबल हेडिंग 1, टेबल हेडिंग 2, टेबल हेडिंग 3, सिक्वेन्स नंबर नेम कॉन्टॅक्ट पहिल्या रो मध्ये. नंतर टेबल डेटा, नंबर नेम कॉन्टॅक्ट नंबर. अशा प्रकारे तुम्ही HTML मध्ये टेबल वापरू शकता. बघा ह्याच्यामध्ये आपण काय काय टॅग शिकलो, या पेजमध्ये सगळी समरी आहे. हेडर टॅग H1 to H6, नंतर ही एक जी डिव्हिजन होती ती, पॅरेग्राफ त्याच्यामध्ये बोल्ड इटॅलिक, पेजच्या लिंक्स, इमेज, त्यानंतर लिस्ट, ऑर्डर अनऑर्डर आणि टेबल. एवढं सगळं तुम्हाला आलं तर ठराविकता जे काही पेजवरती डिस्प्ले केलं जातं ते सगळं जास्तीत जास्त हेच सगळं असतं. हे सगळं आलं तर तुम्हाला HTML बऱ्यापैकी आलं असं होईल. चला मग पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात नवीन कन्सेप्ट बरोबर. तोपर्यंत धन्यवाद.